घे भरारी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज तारीख आहे 26 एप्रिल, म्हणजेच आमच्या इकडे मतदान आहे. मी परभणी मतदारसंघात येतो. माझं हे वोटिंग कार्ड फक्त 4 किंवा 5 वर्षातून एकदाच कामी येतं. तुमचं देखील एकदाच येत असेल, बट आज वोटिंग असल्यामुळे मी जाणार आहे. आपण पूर्ण एक व्हिडिओ देखील कॅप्चर करणार आहे. मी कशाप्रकारे संपूर्ण मला एक एक्सपिरियन्स वाटला. यावेळी जे काय आपलं खासदारकीचं मतदान आहे तर त्याचा संपूर्ण एक्सपिरियन्स. तर तुम्ही कुठल्या देखील पार्टीचे सपोर्टर असाल किंवा नसाल, बट आय वुड रेकमेंड की तुम्ही मतदान नक्कीच करून या. पुढील टप्प्यात तुमच्या इकडे मतदान असेल, कारण की आता फक्त हा दुसराच टप्पा आहे. आणखीन 3 टप्प्यात मतदान व्हायचं आहे. तर तुम्ही सर्वांनी मतदान आपलं नक्कीच करा. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील प्लीज सबस्क्राईब करा. चला तर आपण हा व्हिडिओ सुरू करूया. हे जे काय आपल्याला समोर दिसत आहे ना, या ठिकाणी आपल्याला पोलिंग चिट्स दिल्या जातात. म्हणजे एक गाईड केलं जातं, कुठं आहे आपलं मतदान, काय सगळं सिरियल वगैरे हे सांगतात हे लोक. हे आमच्या इथली कन्या शाळा आहे. त्या ठिकाणी बऱ्याचशा लोकांचं मतदान असतं आमच्या एरियातलं. तर खूप जास्त आज गर्दी देखील होती इथे कन्या शाळेच्या आसपास. परंतु माझं काही इथे नाही, माझं पुढच्या सेंटरला होतं. बट सकाळची वेळ होती, 12 वाजत होते. बरेचसे लोक आज आलेले आहेत मतदानासाठी. मित्रांनो, सुट्टीचा दिवस आहे तर तुम्ही असं कॅज्युअली घेऊ नका. नक्कीच मतदान करा. पुढच्या टप्प्यात तुमच्या तिकडे देखील असेल ना, तेव्हा हे कन्या शाळेत बऱ्यापैकी आज गर्दी होतीच मतदानासाठी. आपण जाऊया, माझं पुढं सेंटर आहे त्या ठिकाणी जायचं आहे समोरचं. बघू कसा एक्सपिरियन्स आहे. मागं लास्ट टाईम पण मी वोटिंग केली होती. त्यांच्यासाठी हे अनयुज्युअल आहे, त्याच्यामुळे मला ऑन कॅमेरा बोलायला थोडंसं डाऊटच होतं. तर ही आहे जिल्हा परिषद शाळा, जी की आमच्या गावातली खूप जुनी शाळा आहे. या ठिकाणीच माझं लास्ट टाईम देखील मतदान होतं. बघू शकता, उन्हाळ्यामुळे ना बाहेर आपल्याला लोक दिसत नाहीत. सगळे आतमध्ये या ठिकाणी जे काय टेंट वगैरे टाकलं, आतमध्ये वोटिंग सेंटरमध्येच खूप जास्त गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे. बाहेर काहीच लोक नाही आहे. खूप जास्त या ठिकाणी रांग होती मोठी. मला तर अराऊंड 1 तास लागला. मला बराच गर्दी होती आणि थोडीशी प्रोसेस देखील स्लो चालू होती. ड्यू टू सिक्युरिटी रिझन्स या ठिकाणी कॅमेरा अलाउड नव्हता मला आतमध्ये फोन वापरण्यासाठी. परंतु तुम्ही बघू शकता, थोड्या वेळानंतर मी बाहेर आलो आहे आपलं व्यवस्थित मतदान करून देखील. तर तुम्ही देखील नक्कीच करा. सो डन विथ द वोटिंग. माझी वोटिंग झालेली आहे आणि गर्दी खूप जास्त होती मित्रांनो. आता मी काही माईक लावलेला नाही, त्यामुळे आवाज थोडासा कमी येऊ शकतो. परंतु आतमध्ये जे काही ओल्ड एज लोक आहेत, वयस्कर लोक, त्यांच्यामुळं खूप जास्त रांग आमची चालतच नव्हती पुढं. बट इट्स ओके, ते मतदानाला येत आहेत, आपण देखील केलंच पाहिजे. बाकी काय ओव्हरऑल एक्सपिरियन्स माझा खूप चांगला राहिला. दुसरं हे माझं यावेळेस दुसऱ्यांदा मतदान होतं. विधानसभेला देखील केलेलं आहे आणि लोकसभेला देखील ह्याच्या आधी केलं होतं. बट इट्स ओके. चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला देखील प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. हे आहे माझ्या मागचं, बघू शकता, वोटिंगचं आपलं ठिकाण, जिल्हा परिषद शाळा.